फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे डिनरचा, जे की मी आज रात्री जी काही डिनर बनवणार आहे त्याच्यासाठी। डिनर म्हणजे रात्रीचा स्वयंपाक करत आहे, रात्री जेवणासाठी त्याचा व्हिडिओ आहे। तर झालं असं की खूप दिवसांपासून सगळ्यांची इच्छा होती सांबार खाण्याची। इडली चटणी तशी तर खूप वेळा बनते, पण सकाळी सकाळी सांबार बनवणं पॉसिबल होत नाही। तर ते असं नाही की वेळ नसल्यामुळे, तर होतं असं की म्हणजे टिफिनमध्ये देण्यासाठी सांबार मला द्यायला हे होत नाही, कारण नायरा लहान असल्यामुळे मग ते तिला द्यायचं म्हटलं की टेन्शन येतं की ते अंगावर वगैरे सांडलं तर प्रॉब्लेम, कारण सांबार पातळ असतं, त्यामुळे मग ते नाही देऊ शकत। तर मग मी विचार केला की चला आजचा चान्स चांगला आहे। आजचा चान्समध्ये आज असं झालं की पीठ संपलेलं होतं आणि आमच्याकडे शुक्रवारची चक्की बंद असते, त्यामुळे मग आज काही दळूनही आणणं पॉसिबल नव्हतं। त्यामुळे मग विचार केला की ठीक आहे, चला आज आपण एक काम करूया, इडली चटणी आणि सांबार असं तिन्ही बनवूया, म्हणजे सगळ्यांची विश पण पूर्ण होईल आणि आपले संध्याकाळचं टेन्शन पण मिटेल। जेणेकरून चपातीचं पीठ नाही तर मग पुन्हा डाळ भात बनवला किंवा खिचडी भात बनवला तर सगळ्यांची नाकं मुरडतात, त्यामुळे मग असं काहीतरी वेगळं करूया। म्हणून मग मी सुरुवात केली डाळ शिजवण्यापासून। डाळ शिजायला ठेवली, तर मी पीठ बाहेरून आणलेलं होतं। पीठ काही मी म्हणजे कारण मी अगोदर ठरवलेलं नव्हतं बनवायचं, हे जस्ट असं एक संध्याकाळच्या वेळेला डोक्यात आलं आणि मग ते विचार केला की चला आता बाहेरून पीठ घेऊन जाऊया आणि बनवूया। म्हणून मग सांबार बनवण्याची तयारीसाठी सगळ्यात अगोदर डाळ शिजवून घेतली। डाळ जास्त शिजवून घ्यायची, जास्त म्हणजे जास्त प्रमाणात हे करून घ्यायची, शिजवून घ्यायची। तर जास्त प्रमाणात म्हणजे एकदम असं ती मऊ झाली पाहिजे, जेणेकरून आपण तिला मॅश केल्यानंतर पटकन होईल, अशी जास्त प्रमाणात शिजवून घेतली। त्यानंतर तोपर्यंत डाळ शिजेपर्यंत भाज्या वगैरे ज्या काही त्याच्यामध्ये घालायच्यात, आमच्याकडे प्रत्येकाची 6 जणांचे 6 प्रकारचे भाज्या असतात। याला ही आवडते, त्याला ती आवडते, कोणाला भेंडीच आवडते, मग कोणाला वांगच आवडतं, कोणाला त्याच्यामध्ये भोपळाच टाकायला आवडतं, तर कोणाला त्याच्यामध्ये शेंगाच आवडतं, तसं असतं। त्यामुळे मग काय सगळ्या प्रकारच्या भाज्या थोड्या थोड्या तरी घालाव्या लागतातच। त्यामुळे मग मी आणि नायराला काहीच आवडत नाही त्यामध्ये, फक्त ते नॉर्मल बिना भाजीचं सांबार तिला आवडतं। त्यामुळे मग आता तसंच करायचं होतं, म्हणून सगळ्यात अगोदर डाळ शिजायला ठेवली आणि डाळ शिजेपर्यंत भाज्या साफ करून घेतल्या। त्यानंतर मग सुरुवात केली याला सांबारला फोडणी देण्यासाठी, कारण इडली बनायला वेळ नाही लागत। सांबार आणि चटणी जर बनलेली असली तर गरमागरम इडली पटापट जशी बनेल तशी सर्व करता येते, कारण इडली ही एका भांड्यामध्ये जास्त प्रमाणात बनवून जातात। 4 चोक 16, 16 इडल्या एका भांड्यामध्ये बनतात। त्यामुळे मग सांबार आणि चटणी जर अगोदर बनलेलं असलं की मग इडली बनायला काही टेन्शनच नाही राहत। त्यामुळे सगळ्यात अगोदर डाळ शिजवून घेतली आणि भाज्या साफ करून घेतल्या, तोपर्यंत डाळ पण शिजवून झालेली। तर आता सांबारला फोडणी देते। तर सांबारला फोडणी देण्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत त्या कापून आणि ठेवल्या होत्या त्या। तर सगळ्यात अगोदर सांबारला फोडणी देण्यासाठी राई जिराची फोडणी दिली। त्यानंतर आमच्याकडे लसूणची फोडणी पण आवडते, त्यामुळे मग थोडंसं लसूण टेचून टाकलं आणि त्याची फोडणी दिली। त्याच्यानंतर मग मी ज्या भाज्या ज्या आहेत मी त्याच्यानंतर टॉमॅटो आणि कांदा जे मी केलेलं, कांदा अगोदर लाल करून घेतला, त्यानंतर टॉमॅटो घातला आणि त्याच्यानंतर मग मी भाज्या वगैरे घालून जे आहे त्या भाज्या सगळ्यात अगोदर परतून घेतल्या। थोड्याशा भाज्या परतून झाल्यानंतर मसाले घातले। तर मसाल्यामध्ये मी जास्त काही घातलं नव्हतं, लाल मिरचीचं पावडर घातलेलं आणि सांबार मसाला मी बाहेरून आणलेला होता तोच घातलेला होता। तर सांबारच्या भाज्या शिजेपर्यंत मी विचार केला चला तोपर्यंत इडली बनवायला ठेवूया, कारण माझ्या लेकीचं कसं असतं ना, म्हणजे असं काही वेगळं बनवायला लागलं की तिला खूप अशी घाई असते की झालं आहे का। त्यामुळे मग थोडंसं इडली जरी बनवून झाली तर मी विचार केला, तिचं सांबारपेक्षा सगळ्यात अगोदर जे असतं ते तिला व्हाईट जी इडली असते ना ती सुक्की खायला तिला ती पण आवडते। त्यामुळे विचार केला चला तोपर्यंत ती इडली खाईल तर थोडीशी शांत होईल आणि जेणेकरून माझं बाकीचं पुढचं जे काम आहे ते पण शांतपणे करता येईल। तर मी सांबारच्या भाज्या ज्या आहेत त्या थोड्या तेलामध्ये परतून घेते, जेणेकरून त्यांना थोडी जास्त अशी टेस्ट येते। नंतर मग पाणी घालून त्यांना शिजवायचंच आहे आपल्याला, पण अगोदर पण अगोदर थोडंसं तेलामध्ये त्यांना परतून घ्यायचं, जेणेकरून त्यांना मसाल्याची टेस्ट लागेल आणि
थोड्याशा आणि जास्त टेस्टी लागतील. तर मी हे करून घेते. मीठ मी थोडंसं घातलेलं आहे अगोदर आणि डाळीत पण थोडंसं घातलेलं आहे. तर असंच थोडंसं विचार करून घालायचं. मीठ की आपण डाळ शिजवताना नाही घातलं तर कुकरमधलं पाणी जे आहे ते बाहेर येतं. त्यामुळे मग थोडंसं डाळ शिजवताना घातलेलं आणि थोडंसं भाज्यांमध्ये जे भाज्या शिजायला ठेवल्या आहे तेव्हा त्याच्यामध्ये पण घालून घेतलेलं आहे. तर त्यानंतर लास्टला बघायचं आपल्याला जर कमी जास्त काय वाटलं तर मग पुन्हा हे करता येतं. त्यामुळे कमी कमी प्रमाणात टाकायचं जेणेकरून आपण नंतर टाकू शकतो. पण एकाच वेळी जर आपण जास्त टाकलं तर मग ते खारट झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात हे करण्यासाठी. पण कमी असेल तर आपण वरून टाकून आणि ते ॲडजस्ट करणं पॉसिबल होतं. तर मी दुसऱ्या साईडला लगेच पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला जेणेकरून भाज्या पण लवकर माझ्या शिजतील. ज्या सांबारमधल्या भाज्या आहेत त्या. तर तोपर्यंत माझे 3 जे आहेत हे इडलीचे 3 भांडे जे आहेत ते लावून झालेले आहेत. एक राहिलेलं आहे पण आता काय भाज्या खाली लागायला लागल्या होत्या. त्यामुळे मग पहिलं भाजीमध्ये पाणी जे आहे गरम केलेलं ते मी घालून घेते. तर खूप जास्त नाही घालायचं पाणी, थोडंच घालायचं जेणेकरून आपल्याला पुन्हा डाळ पण घालायची आहे. त्यामुळे फक्त भाज्यांना शिजवण्यासाठी हे पाणी घालायचं आहे. त्यामुळे मग खूप जास्त नाही घालायचं, कमीच प्रमाणात घातलेलं आहे. तर मस्त आता मसाला आणि याच्यामध्ये सगळ्यामध्ये माझ्या भाज्या ज्या आहेत त्या मस्त शिजून निघतील. तोपर्यंत माझी इडली देखील स्टीम होऊन जाईल आणि मग मी आता हे होईपर्यंत सुरुवात करणार आहे चटणीची. तर हे बघा भाजीला सांबारला देखील माझ्या हे यायला लागलेले आहे, उकळी यायला लागलेली आहे. तोपर्यंत मी माझी जी आहे चटणीची तयारी करत आहे. चटणीची तयारी करण्यासाठी नारळ वगैरे हे केलेलं आहे आणि चटणीची तयारी करून घेते. तर तोपर्यंत इडल्या देखील माझ्या शिजून निघतील, शिजून नाही सॉरी स्टीम होतील तोपर्यंत. तर चटणी बनवण्यासाठी मी इकडे आता ही तयारी करते चटणीची. तर चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे जे आहेत ते मी थोडेसे रोस्ट करून टाकते, म्हणजे भाजून घेते थोडेसे शेंगदाणे. त्यामुळे थोडेसे आणखीन चटणीला जरा जास्त चव येते. आणि त्याचबरोबर मी आहे ना नेहमी 1 चमचा तीळ त्याच्यामध्ये घालते चटणीमध्ये. त्याच्यामुळे आहे ना ती घट्ट पण होते आणि थोडीशी चांगली पण म्हणजे टेस्टी पण लागते. आणि थोडंसं काय आहे ना असं तीळ खायला सांगितल्यानंतर पटकन कोणी खात नाही. त्यामुळे आणि तीळ खाणं शरीराला किती आपल्या हाडांसाठी जरुरी आहे हे तर तुम्हाला माहिती असेल. तर तीळ खाणं हे खूप चांगलं आहे, त्यामुळे मग ते खाल्लं पाहिजे. पण असं लहान मुलं तरी खात नाहीत. मग मी असंच काहीतरी करून आणि ते तीळ तिच्या पोटात घालवत असते. त्यामुळे मग मी शेंगदाण्याची इडलीची चटणी बनवली की ती खूप आवर्जून खाते. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये नेहमीच तीळ आणि शेंगदाणे दोन्ही घालत असते. तर जोपर्यंत माझं सांबारच्या भाज्या ज्या आहेत त्या शिजायला लागलेल्या आहेत, उकळी वगैरे छान आलेली आहे आणि मी जी आहे चटणीची तयारी करत आहे, तोपर्यंत माझे इडल्या देखील झालेल्या आहेत. पण ते एवढे गरम होते की हाता काढायला घेतलं की लगेच हाताला चटके लागले असे. त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर जी आहे ती चटणी वाटून घेते. तर मस्त असं ही चटणी पण माझी वाटून झालेली आहे आणि इडल्यांचं आता मी काढून घेणार आहे. भांडे जे आहेत त्याचे ते काढून आणि ठेवणार आहे. तोपर्यंत म्हणजे ते पण थंडे होतील आणि सांबार पण तोपर्यंत हे होईल. तर थोड्या भाज्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भाज्या शिजल्या की मग त्याच्यामध्ये जे आहे आपण शिजवून आणि ती डाळ आहे ना थोडं मी पळीनेच घोटून घेतली. मी काही त्याला असं इतर कशाने मॅश केलेलं नाही, फक्त पळीनेच घोटून घेतली. तर आता अर्ध्या भाज्या शिजल्या, अर्ध्यापेक्षा जास्त शिजल्या ना, थोडेसे म्हणजे 70-80% शिजल्या की त्याच्यामध्ये जी आहे आपली ती डाळ घालून घ्यायची आणि पुन्हा जे आहे वरून आपलं गरम पाणी जे राहिलेलं होतं ते घालायचं. कुकर वगैरे धुवून मी ते सगळं गरम पाणीच घातलेलं आहे. तर मला असं थोडंसं घट्ट वाटलं पण आणि बाकीचं पण पुन्हा आणखीन त्याला शिजवायला पण हवं होतं, म्हणून मग मी थोडंसं जास्त पाणी घातलं जेणेकरून ते बरोबर होऊन जाईल. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे जेवढं पाणी तुम्हाला घालायचं असेल त्याप्रमाणे घाला. तुम्हाला घट्ट पातळ जसं सांबार आवडत असेल तसं. तर माझ्याकडे जास्त घट्टही नाही आवडत आणि जास्त पातळही नाही, जस्ट मीडियम जे असतं तसं पाहिजे होतं. त्यामुळे मग मी तसं करते. ते बघा इडल्या मस्त अशा झालेल्या आहेत. तर इडल्या मी आहेत ते पातेल्यामध्ये काढून घेते, कारण की चपातीच्या डब्यामध्ये काढल्या ना की मग ते खाली खूप असं ते हे होऊन जातं, चिकटतात त्या. त्यामुळे मग मी तशा काढत नाही. मी शक्यतो अशा पातेल्यामध्येच काढून ठेवते जेणेकरून मग खाताना पण ते इझी पडतं आणि त्या जास्त हे पण होत नाहीत, खूप अशा पाणी पाणी पण नाही सुटत त्यांना आणि बरोबर राहतात. त्यामुळे मग मी नेहमी असंच काढते.
आणि झाकून ताटात वगैरे काढलं की मग ते झाकून ठेवायचं पुन्हा टेन्शन होतं की ताटांवर परत काय झाकायचं. त्यामुळे मी नेहमी अशी पातेल्यामध्येच काढते. तर इडली आहे बघा, इडली काढली नाही तोपर्यंत बघितलं ना येऊन आणि तिने उचलली, पण तिच्या हाताला गरम लागलं त्यामुळे मग तिने ती पुन्हा ठेवली. आता ती हुशार आहे, तिला माहिती आहे आपल्याला हाताला चटका लागतोय ना, मग आपण प्लेटमध्ये घेऊन जायची, म्हणून तिने प्लेटमध्ये ती इडली घेऊन गेली. आता तोपर्यंत ती शांत बसेल जोपर्यंत माझी हे होईल. तर आता नेक्स्ट मी पुन्हा दुसरं इडलीचं जे आहे ते भांडं भरून आणि ते जे आहेत त्यातले भांडे ते लावत आहे. तर झालेले आहेत 4. पुन्हा दुसऱ्या वेळेचे जे आहे ते लावायला म्हणजे स्टीम व्हायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण देऊया चटणीला फोडणी. फोडणी म्हणजे तडका देऊया. तर चटणीला तडका देण्यासाठी माझ्याकडे असं ते जे तडका पॅन आहे ना ते होतं, पण मी त्याचं म्हणजे खराब झालं ते, त्यामुळे मग आता मी काही वाटी वगैरे असं काही पळीत किंवा वाटीत अशी देते फोडणी. पण आज मी तसं फोडणी नाही करणार आहे. मी आज डायरेक्ट ह्या पातेल्यामध्येच फोडणी देणार आणि वरून जी आहे चटणी जेवढं मला पाणी वगैरे त्याच्यामध्ये हवं आहे पातळ घट्ट त्याप्रमाणे मी पाणी वगैरे घालून आणि ते एका ह्याच्यात काढून घेतले आणि आता हे तडका मी दिला. तर मस्त असा देखील तडका खूप छान लागतो आणि हे उडण्याचं पण टेन्शन राहत नाही. त्यामुळे मग मी आज असा आहे बघा, मस्त असा वर तडका आलेला आहे ना, मस्त तडका लागतो असा दिला तरी. त्यानंतर मग इकडे माझं सांबार पण मस्त असं शिजत आलेलं आहे. तर आता काही नाही, आता फक्त त्याच्यातल्या भाज्या ज्या आहेत त्या बघायच्या आहेत पूर्णपणे शिजल्या आहेत का आणि आपल्याला केवढं घट्ट केवढं पातळ हवं आहे, बस त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बाकी काही सांबारमध्ये करायचं नाही. पण संध्याकाळी करायचं म्हटलं ना, आमच्याकडे कसं असतं ना, सकाळी पाणी येतं, त्यामुळे मग हे जे इडलीचे भांडे आहे ना, इडली बनवणं खूप सोपं होऊन जातं. पण त्याचे भांडे जे आहेत ना तेच खूप जास्त पडतात, त्यामुळे सगळ्यात जास्त परेशान होते. तर सकाळी पाणी असतं तेव्हा मग ते भांडे घासायचं म्हटलं की टेन्शन नाही राहत. संध्याकाळी मग ते बारीक बारीक पाण्यात टाकीच्या पाण्यामध्ये भांडी घासायचं ना, तेच मला टेन्शन होऊन जातं. पण काय करणार ना, खायला तर पाहिजे, म्हणून मग मी विचार केला चला आज संध्याकाळी बनवूया, काहीतरी वेगळं पण होऊन जाईल आणि चांगलं पण वाटेल. तर तो मी जो सांबार आहे तो नेऊन तिला दिलेला टेस्ट करण्यासाठी, तर तिला खूप आवडला. तर फायनली माझा सांबार पण बनवून झाला. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती घातलेली आहे. तर हां, मी एक सांगायचं विसरले की लास्टला जेव्हा मीठ चेक करतो ना आपण, तेव्हा मिठाच्या अगोदर आहे ना थोडंसं पुन्हा सांबार मसाला टाका, आणखीन खूप छान टेस्ट येते. तर लास्टला नक्की आठवणीने थोडंसं सांबार मसाला जो आहे तो टाका. अगोदर तर आपण भाजी शिजवताना टाकतोच, पण लास्टला देखील टाका. तर असा आहे आमचा आजचा मेनू, इडली सांबार चटणी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.